मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे. मंत्रिमंडळात एक जागा निवडली आहे तुमच्यासाठी. चला आता बाकीचं काय. प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की राज्यसभेवर तुम्हाला हो, मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्या सुनीता ताईंना पाठवायचं. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता मी काय बोलत नाही. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. अरे म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर, मला जाऊ द्या ना, मी 40 वर्ष झाली इथे आहे. नाही मग मी त्यांना शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं, त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली आहे, आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती. मी म्हटलं मला पाहिजे होतं हे तर मला, मी काही लपून ठेवलं नाही. पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. ते कधी बसलेच नाही. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याशी संपर्क करताय, ते तुम्हाला फोन करताय, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतं. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात.